चढणीचे मासे चला दाखवतो. चढताना चे मासे असतात. हे वाजव रे, म्हण वाजव. चला चढणीचे मासे बघा याच्यात चढतायत. ह्या याच्यात पूर्ण लाईन. त्या दिवशी मी मागच्या गेल्या वर्षी खवळे येते ते एवढे एवढे रुंद खवळे 6-7 धरले. एवढे लांब खवळे याच धरणीत आमच्याकडे ते हा नाही माहिती त्याचा फार फार जुळत गेले बट एंड हा ती काय बगळा बदक सगळी मासे चढले जोरदार आणि आपण जातोय मासे पकडायला. आपल्या बरोबर आहे आबा आणि आपले जनरल. चला जाऊया. चढणीचे मासे तुम्हाला दाखवतो. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. मी चालत चालत जाऊया. पळाक बघता हा बघा. हा भेटलाय बघा. हा झोतिक बघ. कांडाळी खाली येल्या. हे बघ हळू ये. तो बघ पळता बघ कसं. तो बघ नाही तोच तो मोठो. हा हे बघ कसला मोठा आहे. जबरदस्त. अर्धा किलोचा खवळा लागला आहे बघा. एक नंबर. आणि किंग ऑफ फुल इल्लेले असत मकरंद पेंडसे काय बोलताय. नाहीच जाऊचो ना. ये काय तुझा नावावर पूल आहे. तू कधी पण खाशील. दोन आहेत बघा चढणीचे मासे. हा खाली जाऊन काय काढूया. बघा हा 2 मिनिटात मासे काढतो. बघूया. चायलेंज चल. 2 मिनिटात नाही काढलंय तर होय. बांगडो चढणीचे मासे असे पकडले जातात. तो येऊच तो भारी लागलो. तो उतराक लागलो ना. रात्र झाली तसो म्हणून तो आडा. काय अडकलं ना. बघा सामान घेऊन आलेत मकरंद. चढतले रे आता. धर दिया. ठीक आहे. शेंगटा जिंदाबाद. फिगूर नको आमका. इतके घरी येईन उद्या येऊ का कुरकुरे घेऊन आमका सोडू. राहिलंय काय खालती. ते भय तिकडे गेले एवढ्या लांब. हो नाही थोड्या वेळानं उडातलो होतो. बारकी आहे ना कांडाळी. बघा पाऊस पडलाय. खदूळ पाणी आलं त्याच्यामुळे ठिगूरची शक्यता खूप आहे. आणि मकरंद पेंडसे किंग ऑफ पूल आंबोलीचे फिशरमॅन म्हणून ओळखले जातात.